नमस्कार, कमल किचनमध्ये आपले स्वागत आहे. मी आता उकडीचे मोदक बनवून दाखवत आहे. त्यासाठी ओला नारळाचा खीस घेतलेला आहे, वेलची पूड, गूळ, खसखस. आता आपण सारण तयार करून घेत आहोत. आपण सारणासाठी आता गॅसवरती एक कढईमध्ये गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आणि कढईमध्ये 2 चमचे तूप टाकून तूप चांगलं गरम झाल्याच्या नंतर त्यात 1 चमचा खसखस टाकून घेतलेली आहे. खसखस चांगली तडतडल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण ओला नारळाचा खीस घेतलेला आहे ना, तो 2 मिनटं चांगला असा परतून घेणार आहोत. खीस चांगला परतल्याच्या नंतर मग त्याच्यामध्ये आपण जो गूळ घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा. तुम्ही गूळ किंवा पिठी साखर पण घालू शकतात. तुम्हाला जे तुमच्या आवडीनुसार तुम्ही गूळ किंवा पिठी साखर त्याच्यामध्ये टाकून सारण असं व्यवस्थित तयार करून घ्या. आता चांगलं एकदम सारण आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये विलायची पावडर 1 चमचा टाकून घेतलेली आहे. विलायची पावडर टाकून असं चांगलं 1 मिनिटभर गॅस बंद करून हलवून घ्यायचं. आपलं सारण एकदम व्यवस्थित तयार झालेलं आहे. आता आपण उकडीसाठी जे आपण तांदळाची उकड काढणार आहोत त्यासाठी मी 1 वाटी तांदळाची पिठी घेतलेली आहे, 1 वाटी दूध, तूप आणि केशर. आता गॅसवरती कढईमध्ये दूध 1 वाटी आणि अर्धी वाटी पाणी असं मिळून 1.5 वाटी प्रमाण पाण्याचं घ्यायचं. पूर्ण पाण्याचं प्रमाण 1.5 वाटी झालं पाहिजे. तुम्ही कुठल्याही मापाने घेतलं तरी 1 वाटी असेल तर 1.5 वाटी घ्यायचं. आता त्याच्यामध्ये मी 2 चमचे तूप पण टाकलेलं आहे. आता पाण्याला पूर्ण उकळी आलेली आहे, म्हणजेच दुधाला. आता दूध उकळल्याच्या नंतर जी आपण घेतलेली आहे ना तांदळाची पिठी, ती त्याच्यामध्ये पूर्ण त्याची उकड काढून घ्यायची. असंच 2 मिनटं चांगलं हलवून घ्यायचं उकड काढताना. 2 मिनटं झाल्याच्या नंतर थोडं हलवून घेतलं आपण पिठी अशीच 5 मिनटं झाकून ठेवायची. आणि झाकून 5 मिनटं ठेवल्याच्या नंतर पिठी एकदम आता 5 मिनटं झालेलं आहे आणि पिठी पूर्ण पण थंड होऊन द्यायची नाही. तोपर्यंतच परत एका ताटामध्ये घेऊन चांगली अशी हलवून घ्यायची, का तर त्याच्यामध्ये गुठळ्या होण्याची असते. गरम आहे तोवर चमच्याने किंवा मॅशरच्या साह्याने असं एकदम चांगलं एकजीव करून घ्यायचं. आणि तुपाचा हात घेऊन आपण सर्व असं ते पीठ एकदम व्यवस्थित मळून घ्यायचं. तुपाच्या हाताने अजिबात हाताला पण चिटकत नाही आणि ताटाला पण नाही. बघा, मी सर्व व्यवस्थित असं ते पीठ मळून घेतलेलं आहे, जे आपण उकड काढलेले आहे ते. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता आपलं सारण पण थंड झालेलं आहे आणि मी मोदकाच्या साच्यानेच मोदक बनवणार आहे. तर आता त्याला थोडंसं तूप लावून घेऊया. तूप लावून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये थोडंसं तांदळाच्या पिठीचं सारण घ्यायचं आणि साईडने असं बोटाच्या साह्याने लावून पूर्ण आतमधून थोडासा त्याला गॅप ठेवायचा आणि त्याच्यामध्ये ते 1 चमचा सारण भरायचं. 1 चमचा सारण त्याच्यामध्ये भरल्याच्या नंतर वरून थोडीशी पिठी लावायची. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताच आहे कसा मोदक तयार केलेला आहे ते. आता असेच एक करून आपण सर्व मोदक तयार करून घेणार आहोत. मी सर्व मोदक तयार करून घेतलेले आहेत. तर तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा. मी माझ्या घरच्या बाप्पांसाठीच हा नैवेद्य म्हणून उकडीचे मोदक केलेले आहेत. बघा, छान आता असे उकडीचे मोदक तयार झालेले आहेत. आता त्याला आपण थोडेसे एक केशरचे हे लावून घेऊया. आता उकडण्यासाठी मोदक रेडी आहेत. आता गॅसवरती कढईमध्ये 1 तांब्या पाणी ठेवून पाणी चांगलं उकळल्याच्या नंतर तुमच्याकडे मोदक पात्र असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये उकडा. नसेल तर कढईमध्ये पाणी टाकून असेच वरती एक चाळण. आता चाळणीला थोडंसं तेल किंवा तूप लावायचं. मी तूप लावलेलं आहे आणि खाली का तर चिटकू नये म्हणून. आणि 10 मिनटं असेच झाकून ठेवायचे. 10 मिनटाच्या नंतर आपले मोदक तयार झालेले आहेत. तुम्ही पण पाहू शकता. बघा कसे मोदक व्यवस्थित तयार झालेले आहेत. आपल्या बाप्पासाठी उकडीचे मोदक तयार. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर मग भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.